कळते पण पटते तसं नाही. त्याला आणखी थोडंसं सोप्या भाषेत किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रमाणानं कळवून घेण्याकरता श्रद्धा लागते आणि लक्षणानं पटवून घेण्याकरता बुद्धी लागते. विठ्ठला कारण लक्षण हे नुसतं जर प्रमाणाला सोडून विचारात घेतलं तर तो एक तर्कच असतो बरं का. लक्षण म्हणजे काय असतं? प्रमाणाला जर आपण बाजूला केलं तर नुसतं लक्षण म्हणजे एक अनुमान असतं, एक तर्क असतो. आणि तर्काला समजून घेण्याकरता बुद्धी लागते. तर्कामध्ये श्रद्धेला फार स्थान दिलं जात नाही. आणि प्रमाणाचा विचार केला तर आपल्याला प्रमाणामध्ये श्रद्धेला प्राधान्य द्यावं लागतं, नुसतं तर्काला प्राधान्य देऊन चालत नाही. व आपल्याला प्रमाणामध्ये सांगितलेला एखादा विचार जर आपल्या तर्काला पटत नसेल तर आपला तर्क बदलावा लागतो, पण प्रमाण बदलायचं आपल्याकडे सामर्थ्य नसतं. जे प्रमाण दिलं असेल त्या प्रमाणावर श्रद्धा ठेवून पुढे जावं लागतं. म्हणून लक्षण आणि प्रमाण काही गोष्टी नुसत्या प्रमाणाने कळतात. थोडासा जर वेदांताचा विचार केला तर 3 पद्धतीनं आपल्याला वस्तूच्या परिचयाचं चिंतन वेदांतांनी करून दिलेलं आहे. काही गोष्टी आपल्याला सामर्थ्यानं पटवून घ्याव्या लागतात, काही गोष्टी प्रमाणानं पटवून घ्याव्या लागतात आणि काही गोष्टी स्वरूपानं पटवून घ्याव्या लागतात. विठ्ठला अगदी एकेका वाक्यात जर प्रमाण घेऊन जायचं झालं तर मायेचा परिचय करून घेत असताना तिथं प्रमाण शोधू नका, कारण माया प्रमाणानं सापडत नाही. मायेचा परिचय करून घ्यायचा असेल तर तिला स्वरूपानं बघू नका, कारण मायेचं स्वरूप म्हणजे दुसरं काही नाही. नाही म्हणू जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वायसे म्हणजे तरी ते माया. हे ज्ञानोबारांनी मायेचं केलेलं लक्षण बघा. वेदांतामध्ये जरी आपण मायेला भावरूप समजत असलो तरी आपल्याला तिला प्रमाणानं सिद्ध करता येत नाही. ही आहे असं सिद्ध आपल्याला करता येत नाही. गौडपादाचार्याने या गौडपादा कारिकेमध्ये मांडुक्य उपनिषदावर त्यांच्या ज्या कारिका आहेत त्या कारिकेमध्ये गौडपादाचार्याने असं म्हटलंय की धर्माम यैति जायन्ते जायन्ते ते न तत्वतः जन्म मायोपमम तेषाम साच माया न विद्यते. ही माया विद्यमान होत नाही असं म्हटलंय. आणि याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी हा प्रश्नही उपस्थित केलाय. अरे नाही म्हणता तुम्ही, पण माया नाम वस्तू तरी. आचार्यांनी प्रश्न उपस्थित केला, माया नावाची काही वस्तू तरी आहे का? त्यांनीच उत्तर दिलं, नैवम साच माया न विद्यते. अरे नाही बाबा, माया नावाची काही वस्तू नाही, हे माया काही विद्यमान नसते. अरे मग विद्यमान नसते तर तिला माया 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 म्हणून एवढी सगळी वेदांतांनी संगती लावून दिली, त्याचा विचार काय सांगता? आचार्यांनी पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला भाष्यात असं सांगितलं, मायेत्य विद्यमानस्य आख्या इति अभिप्रायः. माया इति अविद्यमानस्य एवढं सांगण्याकरता मायेचा उच्चार करावा लागतो. म्हणजे मग माया पटवून घ्यायची असेल तर आपल्याला प्रमाणानं पटवून घेता येत नाही. माया आपल्याला स्वरूपानं पटवून घेता येत नाही, कारण तिला स्वतःचं म्हणून काही स्वरूप नाही. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका नभिनिळी भूमिका के कल्पुपा. हे 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी पुष्कळ दृष्टांताने आपल्याला सांगितलंय. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पके. हे ज्ञानोबारा बोलून दाखवतात ना. अरे याला काही अस्तित्व नाही. जर माया कार्यालाच जर काही अस्तित्व द्यायचं नाही असं वेदांतांनी मानलं असेल तर माया नावाच्या वस्तूला कारणाला तरी अस्तित्व कसं द्यायचं? देता येत नाही. या दृष्टीने मायेला प्रमाणाने शोधून किंवा स्वरूपाने शोधून चालत नाही. मग मायेचा विचार करायचा असेल तर आपल्याला तिच्या फक्त सामर्थ्याचा विचार करावा लागतो. काय बाबा मायेचं सामर्थ्य? आचार्यांनी सांगितलं, अघटित घटना पटीयसी माया. अरे अघटित घटना करून देण्यामध्ये अत्यंत पटाईत असणारी माया, त्या मायेचा विचार करताना फक्त सामर्थ्यानं विचार करा. जगद्गुरु शंकराचार्याने विवेक चूडामणीमध्ये या मायेचा विचार सांगत असताना 2 श्लोकामध्ये आपल्याला फार चांगला विचार बोलून दाखवला. आचार्य असं बोलतात, ही माया काय आहे? अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. हे तिचं सामर्थ्य पद्धत लक्षात घ्या. यया जगत सर्वम सर्वम जगत इदम प्रसूयते. ही माया सगळ्या जगाला प्रसवते, एवढंच तिचं कार्य आहे. बरं तिला स्वरूप मग बघायचं ठरवलं तर आचार्य पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो महद्भूता
अनिर्वचनीय रूपा. आचार्याने तिचं स्वरूप सांगताना आपल्याला सांगितलं की या मायेचं काहीही आपल्याला सांगता येत नाही. तिचं सामर्थ्य लक्षात घ्या आणि तिचं अनुमान करा, कारण ती कार्यानुमेय आहे. हे मायेचं म्हणजे काही गोष्टी विचारात घेत असताना सामर्थ्यानं विचारात घ्या, काही गोष्टी विचारात घेताना प्रमाणानं विचारात घ्या. तिथं त्यांचं सामर्थ्य बघू नका, त्यांचं स्वरूपही बघू नका, फक्त त्याला प्रमाण आहे की नाही एवढं बघा. आचार्यांच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर धर्म, ब्रह्म, स्वर्ग, नरक या सगळ्या संकल्पना आहेत. यांचं सामर्थ्य डोळ्यासमोर ठेवू नका, यांचं स्वरूप शोधू नका, याला प्रमाण आहे की नाही एवढं सांगा. याला प्रमाण आहे ना. आचार्यांचं सूत्र आहे शास्त्र योनित्वात. या सूत्राचा ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आलं. याच्यावरचं जर आचार्यांचं भाष्य बघितलं तर ब्रह्म सुद्धा शास्त्र दृष्टीनं प्रमाणित होत असतं. 2 भाष्य आचार्यांनी या सूत्राच्या खाली करताना केलेली आहेत. 2 अर्थाची भाष्य आहेत. मला आता सगळा विचार बोलायचं कारण नाही आहे, परंतु याचा विचार करताना, स्वर्गाचा विचार करताना, स्वर्ग आहे की नाही मला सांगावं. स्वर्ग, नरक आहे की नाही? आहे ना. तुम्ही कधी बघून आलाय? स्वर्ग आहे की नाही? आहे. कधी जाऊन आलाय? स्वर्गात कधी जाऊन आलाय सांगा ना. कधी नाही. मी अनेक वेळेला ही गंमत सांगतो. स्वर्गात गेलेले सांगायला येत नाहीत आणि जे सांगतात ते गेलेले नाही. मग आम्हाला पटायचा कसा स्वर्ग? स्वर्ग आहे याला काय कसं म्हणायचं आम्ही की हा बाबा आपण एखाद्याला पोचवून आलो. पोचवून म्हणजे कळतं ना. आपण एखाद्याला पोचवून आलो, रात्री 12 वाजता आंघोळ करून घरी झोपलो आणि झोपल्यावर रात्री दिवे बंद केल्यावर ज्याला पोचवून आलो तो सांगायला आला की मी स्वर्गात जाऊन आलो. कसं होईल? नुसती कल्पना तरी करा. आपलं त्याचं काय होईल माहित नाही. आपण स्वर्गात नक्की जाऊ, कारण आयुष्यभर नामस्मरण केलंय, थोडंफार पुण्य केलंय, तर आपण जाऊ स्वर्गामध्ये. म्हणजे काय, स्वर्ग आहे की नाही हे आम्हाला कोणी सांगणार नाही आहे, पण स्वर्गाला प्रमाण आहे. पुराणाचं प्रमाण आहे. ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन केलंय. ज्ञानोबरा हे त्याला प्रमाण आहेत आणि त्या प्रमाणानं स्वर्ग, नरक, धर्म, ब्रह्म या सगळ्या संकल्पना आपल्याला मानाव्या लागतात. आणि काही गोष्टींचा परिचय हा स्वरूपानं करून घ्यावा लागतो. तिथं प्रमाणही शोधायचं नाही, तिथं बाकी सामर्थ्यही बघायचं नाही, तिथं फक्त आणि फक्त स्वरूप बघायचं. उदाहरण सांगायचं झालं तर जीवाचा परिचय करून घ्यायचा असेल तर तो प्रमाणानं करून घेऊ नका, तो सामर्थ्यानं करून घेऊ नका. काय जीवाचं सामर्थ्य आहे? अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. काय त्याचा परिचय करून घ्यायचा? मग त्याचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता फक्त त्याचं स्वरूप बघा. तुका म्हणे कैची कीव ओढे जीव निराळा. तुकोबाराय म्हणतात अरे हा जीव परमात्मा स्वरूपापासून वेगळा नाही, हे त्याचं स्वरूप लक्षात घेणं हे जीवाला ओळखणं आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा परिचय करून घेत असताना त्याच्या मागे काही कारण परंपरा, त्याच्या मागे विचाराची काही दिशा ही शास्त्राने निश्चित करून दिली आहे. वस्तूचा परिचय करून घ्यायचा आहे ना, मग आपल्याला नैयायिकांनी 2 पर्याय त्याच्याकरता दिले किंवा 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या की आपल्याला लक्षण कळालं पाहिजे आणि आपल्याला प्रमाण कळालं पाहिजे. प्रमाण कशा करता? श्रद्धे करता. आणि लक्षण कशा करता? बुद्धी करता. आपण मगाशी बोलून आलो. प्रत्येक वेळेला लक्षण सांगितलं काय होतं? आणखीन एक विचार त्याच्यातला जाता जाता सांगतो पुढे निघतो बरं का. विचार करा काय होतं. लक्षणाने प्रवृत्ती वाढते आणि प्रमाणानं श्रद्धा वाढते बरं का. नुसती श्रद्धा आहे पण प्रवृत्ती नसेल तर असलेल्या श्रद्धेचं मूल्य काय हे ठरवावं लागेल. आणि नुसतीच प्रवृत्ती असेल आणि जर अंतःकरणात श्रद्धा नसेल तर ती प्रवृत्ती हे केवळ अंधानुगमन ठरतं. विठ्ठला विठ्ठला. नुसती प्रवृत्ती झाली उपयोग नाही आणि नुसतीच श्रद्धा असली प्रवृत्ती नाही. वारीवर प्रचंड श्रद्धा आहे. आळंदीपासून पंढरपूरला चालत जाण्यामध्येच मानवी जीवनाचं कल्याण आहे. याच्यावर संत वाङ्मयाच्या आधारानं प्रचंड श्रद्धा बसली, पण एकदाही वारीला गेला नाही. मग याला फारसं मूल्य राहत नाही. श्रद्धा आहे की नाही? आहे. पण त्या ती श्रद्धा जोपर्यंत आम्हाला प्रवृत्त करत नसेल तोपर्यंत त्या श्रद्धेचं अस्तित्व आम्हाला तिरोहितच मानावं लागतं. त्या श्रद्धेला उघड स्वीकारता येणार नाही. आणि काही वेळेला प्रवृत्ती झालेली असते पण मागे जर श्रद्धा नसेल तर ती प्रवृत्ती सुद्धा आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवणार नाही. याचा विचार आपण केला पाहिजे. या दृष्टीने विचार करताना संतांनी, शास्त्राने आपल्याला सांगितलं वस्तूचा परिचय करून घेत असताना लक्षण आणि प्रमाणाने वस्तूचा परिचय करून घ्या. तुकोबार आपल्याला संतांचा परिचय करून देतात. याच्याकरता लक्षणही पाहिजे, याच्याकरता प्रमाणही पाहिजे. मग लक्षण काय आहे? पहिल्या 3 चरणामध्ये लक्षणाचा विचार बोलून दाखवला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी प्रमाणाचा विचार बोलून दाखवला. तुका म्हणे नवविध भक्ती जो जाणे तोची शुद्ध तोच
एकच संत आपल्याला मानावा लागेल. कोण? जो नवविधा भक्ती जाणतो. नवविधा भक्ती कुणी सांगितली आपल्याला? भागवतामध्ये भक्त प्रल्हादाने सांगितले. मग प्रल्हादाचं प्रमाण देऊन तुकोबारायने आपल्याला भक्त कसा असावा, तर तो प्रल्हादासारखा असावा हे आपल्याला या चरणातून स्पष्ट केलं. कारण भक्तीचं चिंतन करताना त्या भक्ती रसामृत सिंधुकाराने भक्तीचं लक्षण करत असताना प्रल्हादाच्या प्रमाणानं भक्तीचं लक्षण करून दिलं. आवाज घुमायला लागला. वरचा नका लावू, इथल्यांना ऐकू येऊ द्या, फक्त बाहेरचे राहू द्या तसे, इथल्यांनाच ऐकू येऊ द्या. त्याच्याकरता भक्ती रसामृत सिंधुकारांनी काय केलं, आपल्याला भक्तीचं लक्षण सांगत असताना प्रल्हादाच्या प्रमाणानं भक्तीचं लक्षण सिद्ध करून दिलं. त्यांचं म्हणणं काय आहे? अनन्य ममता विष्णव ममता प्रेम संगता भक्तिही इति उच्यते. कोण? भीष्म प्रल्हाद उद्धव नारदैही. विठ्ठला अनन्य ममता विष्णव ममता प्रेमसंगता हे भक्तीचं लक्षण झालं. पण या भक्तीच्या लक्षणाला प्रमाण कोणाचं देतात? मग त्याच्याकरता प्रमाण दिले. भीष्म प्रल्हाद उद्धव नारदैही या सगळ्यांच्या प्रमाणानं भक्तीला आपल्याला प्रामाण्य देता येतं. हे जसं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं तसं तुकोबाराही आपल्याला सांगतात की पहिल्या 3 चरणामध्ये तुम्ही संतांची लक्षणं लक्षात घ्या आणि शेवटच्या चरणामध्ये त्याला प्रामाण्य लक्षात घ्या, त्याचं प्रामाण्य लक्षात घ्या. या दृष्टीनं अभंगाचा एक विचार आपल्याला करता येतो किंवा 4ही चरणामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत असाही विचार आपल्याला करता येतो. आपल्याला काही फार त्याच्यात लांबवायचं कारण नाही. पण 3 चरणामध्ये लक्षणांचा विचार करायचा झाला तर या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी लक्षणं ही सांगितलेली आहेत. आता ती लक्षणं 3 चरणामध्ये कशी सांगितली, काय सांगितली, याचा विचार जरी आपल्याला करता आला शब्दशः अक्षरशः तरी सुद्धा आपल्याला थोडंसं त्रोटक बोलून जाताना एवढं बोलायचं आहे की या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी जी लक्षणं सांगितली ना ती 3 प्रकारची लक्षणं आहेत. आपण वेदांतामध्ये आतापर्यंत असं शिकलो की लक्षणं 2 प्रकारची असतात. कोणकोणती असतात? एक तटस्थ लक्षण असतं आणि दुसरं स्वरूप लक्षण असतं. पण या पलीकडे जाऊन वेदांतांनी तिसरं एक लक्षण आपल्याला सांगितलंय, त्याला अतद व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. विठ्ठल व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी या 3 लक्षणांचा विचार आपल्या समोर बोलून दाखवला. एक तटस्थ लक्षण आहे, एक स्वरूप लक्षण आहे आणि एक अतद व्यावृत्ती लक्षण आहे. आता ते कसं बसवायचं, काय बसवायचं हे सांगत बसायला माझ्याजवळ वेळ नाही. ते तुम्ही सगळे ज्ञाते आहात, सगळे करू शकता, सगळे लावू शकता, विचार करू शकता. आपलं आपण घरी जाऊन त्याचा विचार करत बसा. सगळंच कीर्तनकारांनी कीर्तनात सांगू नये, नाहीतर पुढच्या वेळेला बोलवत नाही, बरं का? थोडं राखून ठेवावं, म्हणजे आपण विद्वान आहोत असा आभास तरी आपल्याला निर्माण करता येत असतो, बरं का? थोडंसं म्हणजे नवीन वक्त्यांकरता दिलेली टीप आहे असं समजा पाहिजे तर, बरं का? याचा विचार केला तर 3 लक्षणांचा विचार आहे. स्वरूप लक्षण कशाला म्हणतात, तटस्थ लक्षण कशाला म्हणतात याचा विचार मला स्पष्ट रूपानं सांगायचा नाही. पण आणिक नये माझ्या मनात होका पंडित शहाणा हे तुकाराम महाराजांनी केलेलं अतद व्यावृत्ती लक्षण आहे असं आपल्याला विचारात घेता येतं. ऐतरेय उपनिषदाच्या भाष्याच्या प्रारंभाला जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला हा अतद व्यावृत्ती हा आपल्याला एक लक्षणाचा विचार बोलून दाखवला. यालाच आचार्यांनी अमनुष्य प्रतिषेध न्याय असं म्हटलंय. विठ्ठल आता याचाही विस्तार त्याच्याकरता आचार्यांनी काय कथा सांगितली, काय विचार सांगितला हे सगळं सोडून द्या. आता थोडं आपल्या परिभाषेमध्ये जर समजून सांगण्याकरता विषयांतर करायचा प्रसंगच आला तर करून थोडंसं पुढे जातो की परमात्म्याचं लक्षण सांगताना शास्त्राने आपल्याला काही लक्षणं सांगितलेली आहेत. याच्यामध्ये परमात्म्याचं तटस्थ लक्षण काय होतं? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. आपण भागवताचा विचार करा, आपण अन्य ग्रंथाचा विचार करा. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. हे काय आहे? परमात्म्याचं तटस्थ लक्षण आपल्याला मानावं लागतं. हे तटस्थ ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं, ज्याच्या आधारावर राहिलं आणि ज्याच्यामध्ये अंततोगत्वा विलीन झालं ते ब्रह्म आहे असं तू जाण असं जेव्हा आपल्याला उपनिषद बोलतं त्यावेळेला ते ब्रह्माचं जे लक्षण केलं गेलं, ज्याच्यापासून निर्माण झालं, ज्याच्या आधारावर राहिलं, ज्याच्यामध्ये लय पावलं ते ब्रह्म.
हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. हे तटस्थ लक्षण. आता या तटस्थ लक्षणाचा पुढे चला थोडंसं स्वरूप लक्षणाचा विचार केला तर काय स्वरूप लक्षण आपल्याला सांगितलं जातं? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. ज्ञानोबारायांनी ह्याला स्वरूप लक्षण आहे म्हणायला विरोधच केलाय बरं अनुभवामृतामध्ये. ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद पदत्रय विवरणाचा विचार करताना 5व्या प्रकरणामध्ये अनुभवामृताचं चिंतन आपण करा. या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं सच्चित आणि आनंद हे जरी परमात्म्याचं स्वरूप लक्षण मानलं गेलं असलं तरी ते परमात्म्याचं स्वरूप लक्षण होत नाही. का होत नाही? त्याचं कारण असं आहे, परमात्म्याला सत म्हणण्याकरता असत मानावं लागतं, परमात्म्याला चित म्हणण्याकरता अज्ञान स्वीकारावं लागतं आणि परमात्म्याला आनंदरूप म्हणण्याकरता दुःखरूपता कुठेतरी स्वीकारावी लागते. अरे त्या परमात्म्या व्यतिरिक्त जर जगतामध्ये दुसरं काही नाहीच आहे तर असं जड दुःख हे कशाकरता स्वीकारायचं आहे? म्हणून सच्चिदानंदाचा विचार करत असताना असं जड दुःख निवृत्ती करता वापरलेली ती पद असतील तर त्याला आपल्याला स्वरूप वर्णन म्हणता येणार नाही. विठ्ठला शास्त्रकारांनी मात्र एवढं मान्य केलंय की हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. कारण का? समजून घेण्याकरता तेवढा तरी आधार आपल्याला असला पाहिजे. म्हणून आपण हा विचार करू. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण झालं. परमात्म्याचं तटस्थ लक्षण काय? आपण भागवताचा पहिला श्लोक बघा, म्हणजे प्रथम स्कंधाचा नाही, भागवत महात्म्य जिथं सुरू होतं तिथला पहिला श्लोक आपण बघा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः हे भागवत आपल्याला बोलतं. याच्यामध्ये सच्चित आनंद रूपाय हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण झालं आणि विश्वोत्पत्त्यादि हेतवे सगळ्या विश्वाच्या उत्पत्तीचा हेतू म्हणजे कारण असणारा हा परमात्मा आहे हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. निर्माण करणारा परमात्मा हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. म्हणजे परमात्मा आहे म्हणून विश्व आहे हे आपल्याला मानावं लागेल. मान्य विश्व आहे ना, डोळ्याला दिसतंय ना, मग त्याचं कारण परमात्मा मानावं लागेल. पण परमात्मा आहे म्हणून त्याने विश्व निर्माण केलंच पाहिजे असं बंधन त्या परमात्म्यावर नाही. तटस्थ लक्षण. आपल्याला स्वरूप लक्षण किंवा भागवताचा प्रथम स्कंधातला पहिला श्लोक जरी आपण बघितला ना तर त्याच्यातही पहिल्यांदा तटस्थ लक्षणाचा विचार बोलून दाखवला. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि हे सत्यम परम धीमहि हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण झालं आणि जन्माद्यस्य यतः हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. हे स्वरूप आणि तटस्थ लक्षणामध्ये आपल्याला परमात्म्याचा परिचय करून दिला. पण याच्यामध्ये एक लक्षण येतं त्याला अतद व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. आता परमात्म्याचा परिचय करून देताना आपल्याला वेदाच्या या प्रमाणाचा विचार जरी करता येत असला तरी बऱ्याच वेळेला हा वेद परमात्म्याबद्दल बोलताना दोन भूमिका घेताना दिसतो आणि या दोन्ही भूमिका म्हणजे अतद व्यावृत्ती लक्षणाची दोन अंग आहेत. विठ्ठला वेद परमात्म्याच्या बाबतीमध्ये बोलताना दोन भूमिका घेतो. एकतर वेद परमात्म्याबद्दल बोलणंच सोडून देतो किंवा जर बोलला तर निषेध मुखानं बोलतो. या दोन प्रतिक्रिया वेदाकडून येतात बरं का. एक पहिली भूमिका आहे परमात्म्याबद्दल बोलताना वेदाला काही बोलताच येत नाही. आपण विचार करा, ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलं. येथ वेद मुके झाले मन पवन पांगुळले राती विण मावळले रविशेषी वेद जाणो गेला. हरिपाठामध्ये आपल्याला असं सांगितलं वेद जाणो गेला. पुढे मौनावला येथ वेद मुके झाले मन पवन पांगुळले रातीविण मावळले रविशेषी हे ज्ञानोबा बोलतात वेद गप्प बसतो. हे वेदाचं परमात्म्याबद्दलचं बोलणंच आहे बरं का. हे बोलणंच आहे. काही न बोलणं हे सुद्धा एका वेळेला बोलणंच ठरत असतं. आपल्याला त्याचा विस्तार आता करायचा नाही, तो आपल्याला मुख्य प्रतिपाद्य विषय आता तो नाही. किंवा वेद जर बोलायचा प्रयत्न करेलच करेल जर गप्प बसवतच नाही. वेदाला परमात्म्याबद्दल बोलायचंय पण बोलता येत नाही, बोलता येत नाही पण गप्प बसवत नाही.
ही दुसरी भूमिका आहे. काही काही लोकांना गप्प बसवतच नाही. आता काय करावं त्याला? काहीतरी असतं, करता येत नाही पण गप्प बसवत नाही, मग काहीतरी बोलायचं. मग वेद काय करतो? परमात्म्याबद्दल बोलताना बोलता येत नसेल आणि गप्प बसवत नसेल ना, तर मग जे बोलतो ते निषेधमुखानं बोलतो. त्याला श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. आपल्याला संतांनी सांगितलं श्रुती त्याला न इति न इति न इति असं म्हणते. ज्ञानोबारांनी चिंतन केलं, तुकोबारांनी चिंतन केलं, सगळ्यांनी चिंतन केलं. अहो आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. श्रुती त्याला नेती, गाण्याचा प्रयत्न करतात वेद, पण श्रुती त्याला न इति न इति न इति असं म्हणते. ज्ञानोबारांनी हेच आपल्याला बोलून दाखवलं. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून बोलताना अर्जुनाला असं सांगतात, अर्जुना जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून आहे आगळे, ती शेषाचे नि तोंडाळे बोलके आधी, तोही अंथरुणा तळवटी दडे, येर नेती नेती म्हणून बहुडे, येर सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानोबाराय बोलतात, अरे त्या परमतत्वाच्या संबंधानं बोलत असताना सनकाधिक वेडे पिसे झाले आणि वेद त्याबद्दल बोलताना न इति न इति म्हणतो. हे न इति न इति असं परमतत्वाच्या संबंधानं बोलणं हेच परमात्म्याचं अतद्व्यावृत्ती लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. थोडं अजून जर खाजवून खरुजच जर काढायची झाली, थोडं अजून जर खाजवून काय रोगच काढायचा झाला, खरुजच काढायची झाली, तर थोडंसं साहित्याच्या अंगानं सांगतो. अतद्व्यावृत्ती लक्षण म्हणजे साहित्यशास्त्रातला परिसंख्या नावाचा अलंकार असतो. विठ्ठला विठ्ठला. परिसंख्या नावाचा अलंकार काय सांगतो? आता तो काही आहे विषय नाहीये पण सांगून जातो. परिसंख्या नावाचा अलंकार काय? आपण जर वेदांताचे अभ्यासक असू आहातच आपण, तरी आपल्याला हे माहिती असेल की नियमाचा विचार करताना 3 नियमांचा विचार आपल्याकडे शास्त्रकारांनी केलेला दिसून येतो. आपण थोडासा सिद्धांत लेशाचा विचार केला तर अप्पय्या दीक्षितांनी पहिल्याच प्रकरणामध्ये या 3 नियमांचा विचार आपल्याला बोलून दाखवला. त्याच्यावरच्या भाष्याचाही आपण विचार करा. याच्यामध्ये 3 नियम असतात. कोणकोणते नियम असतात? मग 3 विधी असतात. कोणकोणते विधी असतात? एक नियम विधी असतो, एक अपूर्व विधी असतो आणि एक परिसंख्या विधी असतो. परिसंख्या विधीचं जे काम आहे तेच परिसंख्या नावाच्या अलंकाराचं काम असतं. आणि हे परिसंख्या नावाचा अलंकार साहित्यशास्त्रामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये आपल्याकडे मराठीतही वापरला जातो. ज्ञानोबारांनी वापरलाय. याचा 2 प्रकारानं चिंतन आपल्याला करता येतं. परिसंख्येचं परिसंख्या 2 प्रकारची असते. एक प्रश्नपूर्विका परिसंख्या असते आणि दुसरी शुद्धा परिसंख्या असते. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यातले फरक सांगत नाही, उदाहरणं प्रमाण द्यायची तर पुष्कळ देता येतील आपल्याला. पण विचार करा, सत्संगती कथया हा किम न करोति पुंसाम असं भर्तृहरीने आपल्याला म्हणलेलं दिसून येतं. संत आमच्या करता काय करत नाहीत बाबा? जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नतिम दिशती पापम अपाकरोति चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम. सत्संगती कथया किम न करोति पुंसाम. सत्संगती माणसाकरता काय करत नाही ते सांगा. हे काय करत नाही ते सांगा याचा अर्थ सगळं काही करते असं जे सांगणं चालू आहे ना, याला प्रश्नपूर्विका परिसंख्या म्हणतात. आणि अणिक नव्हे माझे मना हो का पंडित शहाणा याला शुद्ध परिसंख्या म्हणतात. लक्षण करताना काय लक्षण करायचं? आपल्याला लक्षित पदार्थाबद्दल जर बोलता येत नसेल तर तद व्यतिरिक्त अन्य वस्तूंचा निषेध करायचा. याला अतद्व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. बरं का? अतद्व्यावृत्ती लक्षण काय असतं? लक्षित पदार्थाला शब्दामध्ये पकडता येत नसेल तर लक्षित पदार्था व्यतिरिक्त अन्य पदार्थांची व्यावृत्ती करणे आणि त्याच्याबद्दल बोलता येत नाही म्हणून त्याला एकट्यालाच मागे शिल्लक ठेवणे याला म्हणतात अतद्व्यावृत्ती लक्षण. थोडंसं चिंतन सगळ्यांना माहिती असणारा विचार जर बोलून दाखवायचा झाला तर उपनिषदाचा एक शांती मंत्र सगळ्यांना पाठ आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम आदाय इथपर्यंत झालं.
पण पूर्णम एव अवशिष्यते, हे खाली जे शिल्लक राहतं ते परिपूर्णच असतं. मग खाली जर पूर्ण शिल्लक राहायचं असेल तर त्याच्याकरता काय करा, आधीच्या सगळ्या अपूर्णतेची व्यावृत्ती करत राहा. कारण पूर्णाबद्दल बोलता येत नाही, पूर्णाबद्दल बोलता येतं पण पूर्णाबद्दल बोलता येत नाही, अशी अडचण आहे बरं का. पूर्णाबद्दल बोलता येतं पण परिपूर्णाबद्दल बोलता येत नसेल तर परिपूर्णाबद्दल बोलत राहू नका. परिपूर्णा व्यतिरिक्त जी अपूर्णता आहे त्या अपूर्णतेची व्यावृत्ती करा. मग आपल्याला खाली जे उरतं त्याला जर आपल्याला तत्व म्हणायचं असेल तर भक्त सोडून बाकीचे जे अपूर्ण आहेत ते शहाणे आणि पंडित त्यांची व्यावृत्ती केली की खाली जो शिल्लक राहतो तो भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा 3 लक्षणांनी तुकोबारांनी आपल्याला प्रस्तुत अभंगामधून संतांचा परिचय करून दिलेला आहे. संत महात्म्य आपल्याकरता काय होतं, बऱ्याच वेळेला तत्वान जाणणं 2 पद्धतीचं असतं. एक वस्तू म्हणून जाणावी लागते आणि म्हणजे 3 पद्धतीनं त्याचा विचार जर या अभंगाच्या दृष्टीने जर करायचा झाला तर आणखीन एक पद्धती या अभंगाच्या विचाराची म्हणून आपल्या समोर ठेवतो. 3 पद्धतीनं आपल्याला वस्तूला जाणून घेता येत असतं बरं का. तत्व म्हणून जाणणं हा पहिला प्रकार आहे. स्वच्या परिप्रेक्ष्यातून तत्वाला जाणणं हा दुसरा प्रकार आहे. आणि तत्वालाशी ज्याचं साम्य आहे अशा अन्य पदार्थाच्या तुलनेनं तत्वाला जाणणं हा तिसरा प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला 3 गोष्टींचा विचार इथं करता येऊ शकतो. तत्व म्हणून जाणणं हा एक विचार आहे. तत्वाच्या बरोबरीनं जाणत असताना ते तत्व आपल्याला जाणता येत नसेल तर स्वच्या परिप्रेक्ष्यातून स्वच्या संबंधानं त्याला जाणण्याचा प्रयत्न करा हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार काय, त्याच्याशी कुणाची तरी तुलना करून त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. तुलना करण्यामध्ये काय होतं, अन्याची व्यावृत्ती करता येते. हे बघा आणि हे बघा, यांच्याजवळ हे नाही म्हणजे यांच्याजवळ आहे, अशी तुलना आपल्याला करता येते आणि आपल्याला ते तत्व जाणता येतं. तसा जर विचार करायचा झाला तर भक्ताला भक्त म्हणून जाणणं याचा विचार तुकाराम महाराजांनी केला. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तत्वाला भक्ताला भक्त म्हणून जाणा. भक्त म्हणून त्याला जाणण्याची आमच्या ठिकाणी योग्यता नसेल तर स्वच्या परिप्रेक्ष्यातून त्याला जाणणार. त्या नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. मी सुद्धा ज्याचा अंकित दास होतो ते भक्त. स्वतःच्या परिप्रेक्ष्यातून भक्ताची जाणीव आहे आणि बाकी मग इतरांबरोबर भक्ताची तुलना करून मग सांगा की बाबा हे किती जरी मोठे ज्ञानी पंडित कोणी जरी शहाणे असले तरी त्यांची तुलना केली तर ते आमच्या मनाला येत नाही. म्हणजे भक्त फक्त आमच्या मनाला येतो आणि आमच्या मनाला जो येतो तोच भक्त असतो. अशी संगती लावून तुलनेने त्या पदार्थाला जाणण्याचा प्रयत्न करा. अशा 3 पद्धतीने आपल्याला जाणण्याचा विचार करता येऊ शकतो. जाणा कसं जाणा, तुकाराम महाराजांनी सांगितलं तत्व म्हणून जाणा बरं का. आता नामाचा विचार करताना तत्वाचा ब्रह्मस्वरूपाचा विचार करत असताना वेदांतांनी त्याही पद्धतीचा विचार आपल्याला बोलून दाखवला की हे ब्रह्म असं आहे, हे नाम असं आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं तत्व नाही बाबा. गगनाहुनी वाढ नाम आहे, हे आकाशापेक्षा ते व्यापक आहे. तुलनेने त्याचा विचार केला, हे तुलनेने विचार करणं आलं. आणि काही वेळेला स्वच्या परिप्रेक्ष्यातून त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. त्याच्या दारामध्ये एक क्षणभर उभं राहा, तुम्हाला 4ही मोक्ष आपल्याला प्राप्त होतील. या 4ही मोक्षाच्या प्राप्तीच्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला त्या नामाचं चिंतन करता येऊ शकतं. अशा 3 पद्धतीनं तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा भक्ताची जाणीव करून देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर भक्त कुणाला म्हणायचं, तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा त्या भक्ताचं लक्षण करताना आपल्याला असं सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला सगळाच विचार करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही. माझा जोर खरं म्हणजे मी जे ठरवून आलो होतो ना तो माझा जोर होता आणि का नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. कारण पंडित शहाण्यावर बोलायला फार अनुकूल दिवस आहेत. विठ्ठला विठ्ठला. आता तो विचार मी
तुमच्या समोर बोलत नाही. थोडासा मी अभंगाचा सरळ विचार आपल्याला सांगून संपवणार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला लक्षण सांगितलं. भक्त कुणाला म्हणता? अरे उठसूट कुणाला भक्त म्हणू नका. तुकाराम महाराजांनी भक्ताची जी लक्षणं केली ती लक्षणं तुकाराम महाराजांनी भक्ताच्या अनुभवावरून केलेली आहेत असं चिंतन आपल्याला करावं लागतं बरं का. भक्ताचा संतांचा तुकाराम महाराजांना प्रत्यक्षत्वानं अनुभव आहे. ज्ञानोबारायांचा तुकोबारायांना प्रत्यक्षत्वानं अनुभव आहे. नाथ महाराजांचा तुकोबारायांना प्रत्यक्षत्वानं अनुभव आहे. आणि या अनुभवावरून तुकोबाराय भक्त किंवा संत कोणाला म्हणायचं हे ठरवतात आणि ते तसं ठरवतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या लक्षणामध्ये आपल्याला कोणताही दोष दिसत नाही आणि त्यांनी केलेल्या लक्षणात दोष दाखवणारा अजूनपर्यंत जन्माला आला नाही. विठ्ठला विठ्ठला. व्यतिरिक्त लोकांना संत म्हणायला संत तुकोबाराय तयार नाही. त्यांनी देवाला स्पष्टपणानं हे निर्देश करून सांगितलं. करीसी ते देवा करी माझे देवाला स्पष्ट शब्दामध्ये निर्देश करून सांगितलं की देवा तुम्ही माझं काय बरं वाईट करायचंय ते करा, पण कुणालाही संत म्हणण्याची आपली तयारी नाही. मी कुणालाही कोणी काहीतरी देतं म्हणून लगेच सर्व गुणा कांचनमाश्रयंती असं करणाऱ्यातला मी नाही देवा. मी त्या वर्गामध्ये बसणारा नाही. माझ्या संतांच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. माझी संतांची लक्षणं ठरलेली आहेत. ही लक्षणं सिद्ध करत असताना मी अनुभवातून सिद्ध केलेली आहेत. केवळ चालत आलेल्या शास्त्रवाक्याचा आधार घेऊन अथवा चालत आलेल्या रूढीवाक्याचा आधार घेऊन मी ही लक्षणं सिद्ध केलेली नाही आहेत. शास्त्र काय असतं? लक्षणं सिद्ध करत असताना शास्त्रवाक्याचा आधार आणि रूढीवाक्याचा आधार असे दोन आधार घेतले जातात. या दोन्ही लक्षणांना शास्त्रामध्ये मान्यता जरी दिलेली असली तरी संत वाङ्मयामध्ये याला फारशी मान्यता आपल्याला दिसत नाही. काय होतं, थोडासा मागे एक विचार बोलून आलेलो इथं मंदिरात, पण तरी जाता जाता फक्त निर्देश करून जातो. अनुवादानं लक्षण करणं वेगळं असतं आणि अनुभवानं लक्षण करणं वेगळं असतं. विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या, मला आता त्याच्यातही बोलायचं नाही. पण तुकोबारांनी सांगितलं देवा मी कुणालाही संत म्हणायला तयार नाही. अरे मग तुम्ही संतांच्या काही व्याख्या केल्या आहेत का? माझ्या दृष्टीने संतांच्या व्याख्या आहेत. तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या केली, संतांचं लक्षण सांगितलं. कुणाला संत म्हणायचं? तुकाराम महाराजांनी पहिलं लक्षण आपल्याला सांगितलंय. तेवढ्या एका लक्षणाचा जरी विचार करता आला माझ्या वेळेच्या मर्यादेत तरी पुष्कळ आहे. तुकाराम महाराजांनी देवाला असं सांगितलं, देवा जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला मी दैववान, त्याला मी भाग्यवान आणि त्यालाच मी संत म्हणतो. अभंगाचं पहिलं मी 3 प्रकाराने त्याचा विचार बोलून दाखवला. पहिल्या 3 चरणामध्ये लक्षण, शेवटच्या चरणामध्ये प्रमाण. 4ही चरणामध्ये लक्षण प्रमाण देण्याची गरज नाही, कारण लक्षण करणारे तुकाराम महाराज आहेत, हेच प्रामाण्य. त्यामुळे त्याच्याकरता वेगळ्या प्रामाण्याची आपल्याला गरज नाही. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आपण विचारात घेतला की परिचय करून घेत असताना कशा पद्धतीनं परिचय, लक्षणाचा विचार कशा पद्धतीने करून घेता येतो. एक तत्व म्हणून तत्वाचं लक्षण, एक तुलनेनं केलेलं लक्षण आणि एक स्वपरिप्रेक्ष्यातून केलेलं लक्षण, अशा 3 पद्धतीनं विचार. आता त्याच्यातला 4था प्रकार जाता जाता सांगणार आहे आणि मग प्रकार करणं थांबवणार आहे. आणखीन एका पद्धतीनं लक्षणाचा विचार आपल्याला याच अभंगाच्या अनुषंगाने करता येतो. पहिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी अन्वयातून लक्षण केलंय आणि मधल्या 2 लक्षणामध्ये तुकाराम महाराजांनी व्यतिरेकानं लक्षण आपल्या समोर मांडलेलं आहे. चिंतन आपण करून बघा. विठ्ठला विठ्ठला. आता यात
पद्धतीने याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला भक्ताचं संतांचं पहिलं लक्षण सांगितलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. त्यालाच मी दैवाचा पुतळा मानतो. कोण? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. आता भक्तीचा जिव्हाळा जाणणारा दैवाचा पुतळा आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. काय आहे? दैव हा जो शब्द आहे की नाही, हा शब्द आपल्याकडे येताना 3 अर्थांनी आला बरं का. संत वाङ्मयाचा किंवा थोडासा अध्यात्माचा विचार जर आपण केला तर 3 अर्थाने दैव शब्द आपल्याला वापरलेला दिसून येतो. दैव शब्द आपल्याला वापरलेला दिसतो पहिल्यांदा, दैव म्हणजे प्रारब्ध. या अर्थाने दैव शब्दाची योजना असते. आपण केलेलं कर्म, त्या कर्माचा जो परिणाम, तो परिणाम आपल्या समोर ज्या वेळेला भोगण्याकरता म्हणून उपस्थित होतो त्यावेळेला ते प्रारब्ध होतं, त्यालाच दैव असं म्हणतात. दैव शब्दाचा अर्थ प्रारब्ध. आणि प्रारब्ध म्हटलं की ते अनुकूलही असतं आणि प्रारब्ध म्हटलं की ते प्रतिकूलही असतं. दैव कशा, ते योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करत असताना वसिष्ठ महामुनींनी दैव कशाला म्हणावं याची व्याख्या सांगितली. त्यांनी असं सांगितलं, पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिति स्मृतः. याला दैव असं म्हणा असं वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं. पुरुषार्थात, पुरुषार्थ म्हणजे आपलं कर्तृत्व, आपल्या कर्तृत्वानं होणारी फलप्राप्ती, त्याचं प्राप्त होणारं फल. कधी कुठला पुरुषार्थ कधी केला आपण? देश काल वशात. आपण देश काल वश होऊन केलेला जो पुरुषार्थ, जे कर्तव्य, जे कर्म, जे कर्तृत्व, त्याच्यातून आपल्याला फल मिळतं. कुठं मिळतं? देश काल वशात इह, या जन्मामध्ये, या देहामध्ये आपल्याला ते फल प्राप्त होतं. बरं, कधी प्राप्त होतं? प्राप्ता चिरेण किंवा शीघ्रम वा, दोन्हीपैकी. खूप काळानंतर प्राप्त होतं किंवा लगेच प्राप्त होतं. या असौ दैवमिति स्मृतः. याला दैव असं म्हणतात. आपण केलेलं कर्म आपल्याला देश कालाच्या नियमाप्रमाणे या जन्मामध्ये खूप काळानंतर किंवा लगेचच जे फल देतं त्याला दैव असं म्हणतात. यालाच नशीब म्हणतात, यालाच प्रारब्ध म्हणतात, यालाच दैव असं म्हणतात. आता दैव या शब्दाचा अर्थ काय? दैव म्हणजे नशीब, दैव म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध अनुकूलही असतं आणि प्रारब्ध प्रतिकूलही असतं, दोन्ही असतं. हा दैव शब्दाचा एक अर्थ आपल्याकडे आहे. दुसरा दैव शब्दाचा जो अर्थ आहे की नाही, तो दैव शब्दाचा अर्थ देवता या अर्थाने केला गेलेला आपल्याला दिसून येतो. थोडंसं भगवद्गीतेमध्ये आपण चला, तिथं दैव शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे आपल्याला दिसून येतं. 18व्या अध्यायामध्ये चला, भगवान अर्जुनाला कर्म करण्याकरता काय काय गोष्टी लागतात याचा विचार बोलून दाखवताना आत्मा कर्म करत नाही हा सांगण्याचा मूळ विषय बरं का. सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज, हा मूळ विषय चालू आहे. आणि हे सांगत असताना मग कर्म करण्याकरता आत्मा चालत नाही, आत्मा कर्म करत नाही, तर मग कर्म करण्याकरता काय काय लागतं याचा विचार बोलून दाखवताना भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. दैव असा शब्द तिथं पाचवी गोष्ट लागते. आता अधिष्ठान म्हणजे देह लागतो, त्यानंतर कर्ता म्हणजे जीव लागतो, करता येणे नामे बोलीजे जीव ज्ञानोबारांनी म्हटलंय, जीव लागतो. त्यानंतर करण म्हणजे इंद्रिय लागतात, अंतःकरण लागतं, त्यानंतर काही क्रिया करावी लागते आणि तिथं दैव असावं लागतं. दैवम चैवात्र पंचमम, पाचवी गोष्ट काय लागते? दैव लागतं. मग आता हे दैव म्हणजे काय? अनेकांनी याचा विचार करताना प्रारब्ध असा विचार केला, पण आपण जगद्गुरु शंकराचार्यांचंही भाष्य पहा आणि त्याही पेक्षा आपल्याला प्राणप्रिय असणारं ज्ञानोबारायांचं भाष्य त्याच्यावर पहा, त्या ओव्या आपण पहा. ज्ञानोबारायांनी याचा अर्थ करताना असं सांगितलं, दैव म्हणजे प्रारब्ध नाही. मग दैव म्हणजे काय? दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, त्या तिथं लागत असतात. नुसती इंद्रिय असून चालत नाही, कर्मा करता इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असाव्या लागतात. बहिरा मनुष्य आपण म्हणतो काय नाही, बहिरा झाला. आता बहिरा झाला म्हणजे त्याला कानच नाही, कानाचं छिद्रच नाही का ऐकू येत नाही? ऐकू येत नाही असा त्याचा अर्थ आहे. बहिऱ्याला कान नसतात असं नाही, कान असतं, कानाचं छिद्र, कान असतात, कानाचं छिद्र असतं, हे सगळं असतंच की नाही. मग ऐकू काय येत नाही? त्याला इंद्रिय आहे पण इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेचा अनुग्रह नाही, म्हणून त्याला इंद्रिय असून सुद्धा इंद्रियाचं कार्य त्याला भोगता येत नाही. हे त्याचं कारण आहे. म्हणजे दैव शब्द हा आपल्याला देवता या अर्थाने वापरलेला दिसतो. आणि तिसरा दैव शब्दाचा जो अर्थ आपल्याकडे केला गेला, तो अर्थ केला गेला तो म्हणजे भाग्य या अर्थाने. तिथं प्रतिकूलतेचा विषय नाही. दैव शब्दाचा प्रारब्ध हा अर्थ करत असताना अनुकूलता आणि प्रतिकूलता
या दोन्हीचाही विचार करावा लागतो. पण मी ज्या दैवाचा विचार आता बोलून दाखवतोय तिथं प्रतिकूलतेचा स्पर्शच नसतो. सगळी अनुकूलता एकत्रित येणं याला दैव असं म्हणतात. आम्ही दैवाचे दैव शब्द हा प्रारब्ध या अर्थाने आला नाही, कारण पंढरी रायाचं दास्य हे प्रारब्धानं प्राप्त होत नसतं. दैव पंढरी रायाचं दास्यत्व हे आपल्याला कुठल्या तरी अन्य देवतांच्या अनुग्रहानं प्राप्त होत नसतं. मग इथं फक्त आणि फक्त भक्तीच लागते. त्याच्याकरता इथं दैव शब्द जो वापरला ना तो भाग्य या अर्थाने वापरला गेला. म्हणजे दैव शब्दाचे जर 3 अर्थ बघितले तर तुकोबाराय सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा म्हणजे काय, तो भाग्याचा पुतळा आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचंय. आणि भाग्याचा पुतळा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसतो, तो संत महात्माच असतो. विठ्ठला विठ्ठला विचार केला तर तुकोबाराय संतांची पहिली व्याख्या, पहिलं लक्षण आपल्या समोर करतात. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे असं तुकाराम महाराजांनी पहिलं लक्षण केलं. आता भक्तीचा जिव्हाळा जाणणं म्हणजे काय याचे 2-3 अर्थ करणं मला भाग आहे, परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी जाणे असा शब्द वापरला आणि त्याही अर्थाने मला थोडंसं बोललं पाहिजे. कारण भक्ती हा जाणण्याचा विषय आहे का भक्ती हा करण्याचा विषय आहे असा जर प्रश्न उपस्थित केला तर सगळ्यांचं उत्तर एकच असेल, भक्ती हा करण्याचा विषय आहे. भक्ती जाणावी का भक्ती करावी? हो, भक्ती करावी. जाणण्याचं काय कारण आहे? पण हा अर्धवट विचार झाला जरी तुमच्या मुखातून आला असला तरी, बरं का? हो ना, त्याचं म्हणजे कारण आहे, थोडस स्पष्ट बोलतो. तर भक्ती जाणावी का भक्ती करावी? भक्ती करावी मान्य, पण हा अर्धवट विचार झाला. मग भक्ती जाणावी का, तोही अर्धवट विचार झाला. मग भक्ती म्हणजे काय? जाणून करावी अशी भक्ती असते, बरं का? की नुसती जाणावी हेही जमत नाही आणि नुसती करावी हेही जमत नाही. जाणून केली तर ती भक्ती होते. विठ्ठला विठ्ठला प्रमाण सांगतो, माझं प्रमाण नाही, हे ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. माते नेणोनी भजन ते वायाची गा अन्यान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानोबराय चिंतन आपल्याला सांगतात, माते नेणोनी भजन ते वायाची. अरे मला न जाणता केलेलं भजन वायाची. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा काही उपयोग नाही. भजन केलं पाहिजे. माझी भक्तिवीण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. हे ज्ञानोबराय आपल्याला बोलून दाखवतात की माझी भक्ती जर अंतःकरणामध्ये नसेल तर त्या भक्तीशिवाय जगणं याच्यापेक्षा काय उपयोग आहे? आता पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अरे पृथ्वीवर काही दगड नाहीत का? तसा हा एक दगड, जो भक्ती करत नाही तो एक दगड, आणि बाकीचे भक्ती आपण करत नाही हेही न जाणणारे बाकीचे दगड. अशा दगडामध्ये बराच फरक असतो, नाही असं नाही. दगडातही बराच फरक आहे. आता त्याचा विस्तार करावा ही काही वेळ नाही आणि हे काही स्थान नाही, पण दगडामध्ये फरक असतो एवढी गोष्ट नक्की. आपण काय होतं, बऱ्याच गोष्टी ना आपल्याला विस्तारानं सांगण्यानं कळत नाही. फक्त आत्ममग्न होऊन चिंतन केलं की आपल्याला दगड पण काय हे कळत जातं. विठ्ठला विठ्ठला म्हणजे आम्हाला जाणलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा त्याचं ज्ञान झालं पाहिजे. बरं, ज्ञान नसेल तर त्यालाही ज्ञानोबराय जगण्याचं महत्व, त्याच्याही जगण्याला ज्ञानोबराय महत्व द्यायला तयार नाही. आपण 4था अध्याय काढा, अश्रद्धधाना पुरुषा या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं व्याख्यान बघा. ज्ञानोबराय तिथं बोलताना असं सांगतात, ऐके जया प्राणी यांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची आवड नाही ना अर्जुना, अरे त्याचं जगणं काही जगणं आहे का बाबा? तो त्याच्यापेक्षा, तो जगल्यापेक्षा मेलेला बरा नाही, चांगला. ज्ञानोबराय म्हणतात वरी मरण चांग शब्द वापरला, तो मेलेला चांगला आहे बाबा, बरा नाही. अशा माणसाने मरावंच अशी ज्ञानोबरायांची अपेक्षा जरी नसली
तरी त्यांनी मेलेलंच बरं राहतं, हे मात्र खरं आहे बरं का. आता या सगळ्याचा विचार आपण करा, म्हणजे ज्ञानही पाहिजे. भक्ती जाणण्याचा विषय का करण्याचा विषय? जाणून करण्याचा विषय म्हणजे भक्ती आहे. म्हणून तुकोबाराय जाणे हा शब्द वापरतात. आता जाणे शब्दाला जसं जाणणे असा एक अर्थ येतो ना, तसं जाणणे या शब्दाला करणे असा दुसरा एक अर्थ आहे. तो रूढ अर्थाने मी आपल्याला सांगतो, उदाहरण सांगतो आपल्याला म्हणजे कळेल. जाणा म्हणजे करा असा त्याचा अर्थ आहे बरं का. म्हणजे क्रिया करून पहा असा अर्थ आपल्याला पाहता येतो. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. घरामध्ये एखाद्या वेळेला बायको एखादं पक्वान्न करते. गुलाबजाम केले, आज काय होतं मला माहित नाही, पण तरी गुलाबजाम केले, चक्का केला, जे काही असेल ते ते काय आता माझ्या तोंडात आलं गुलाबजाम गुलाबजाम केले. आणि गुलाबजाम वगैरे सगळे करून झाले, पाकामध्ये भिजवून झाले, सगळं झालं. संध्याकाळी पाहुणे जेवायला येणार आहे. आता गुलाबजाम जमले. त्या बाईचा आत्मविश्वास असतो बऱ्याच वेळेला की आपल्याला सगळंच येतं. असे आत्मविश्वास असतात, ते चुकीचे नसतात. ते अरे जिला नवऱ्याला सरळ करता येतं तिला पकवायला येत नाही का? तिला सगळंच येत असतं असं नाही, ते आपल्याला येतं, त्याचा आत्मविश्वास असतो. पण तरी सुद्धा हलवणे खुंट या नियमाप्रमाणे ती काय करते, वाटीमध्ये 1-2 गुलाबजाम घेते आणि नवऱ्याच्या समोर ठेवून सांगते, पहा बरं कसे झाले. आता माझा विचार काय, पहा. ती काय म्हणते, पहा बरं कसे झालेत. आणि त्यांनी पाहिलं आणि सांगितलं छान झाले. जमतं का? इथं पहा या शब्दाचा अर्थ काय? जाणा. जाणा या शब्दाचा अर्थ काय? खाऊन पहा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे क्रियेमध्ये जाणणं हा शब्द प्रवृत्त होतो की नाही. तसं तुकोबाराय या अभंगामध्ये 2दा जाणे शब्द वापरतात. एक पहिल्या चरणात आहे आणि एक शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, आणि जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणे हा शब्द 2दा आलाय. त्याच्यातला एकदा आलेला शब्द ज्ञानवाचक आहे आणि दुसरा आलेला शब्द कृतीवाचक असेल तर भक्ती ही जाणून केली पाहिजे, हाच त्याच्यातून अर्थ अभिप्रेत आहे. विठ्ठला गुलाबजाम कसे झालेत पहा म्हणजे नुसतं पहा नाही, दर्शनी समाधान आखी जैसे नाही चालत. त्याला खाऊनच बघावं लागतं, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो, ती कृतीच करावी लागते तर तिथं जाणणे. याने खाऊन बघितलाय असं माणसं म्हणतात. खाऊन बघितलाय, खाणं आणि बघणं या दोन्ही गोष्टी जसं एकत्रित येतात ना, तसं जाणे शब्दामध्ये आपल्याला हा विचार करता येतो. हा झाला एक सरळ अर्थ. दुसरा अर्थ जर शास्त्र दृष्टीने विचारात घ्यायचा झाला, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर विचारात घ्यायचा झाला, तर इथला जाणे शब्द जो तुकोबारायांनी 2दा वापरला ना, याला काही प्रमाणाने आपल्याला जोडून घेता येतं बरं का. आपण थोडंसं नारद भक्ती सूत्रामध्ये चला. या भक्ती प्रेमाचा विचार बोलून दाखवत असताना तुकोबारायांनी नारद महर्षीने आपल्याला 3 शब्द वापरलेले दिसून येतात बरं का. नारद महर्षी पहिल्या सूत्रामध्ये असं सांगतात, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. पहिला विचार यल लब्ध्वा असा पहिला शब्द वापरला. आता इथला यल लब्ध्वा भक्तीचा विचार सांगायचा असेल तर भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी चालेल, तर यल लब्ध्वा म्हणून यत असं वापरता येणार नाही. याम म्हणावं लागेल, जर स्त्रीलिंगी रूप याम लब्ध्वा असं म्हणावं लागेल. पण याम लब्ध्वा असं नारद महर्षींनी म्हटलं नाही, यल लब्ध्वा असं नपुसकलिंगी रूप वापरलं. कशा करता? कारण इथं नुसता भक्तीचा विचार चालू नाही, भक्ती प्रेमाचा विचार चालू आहे. त्यामुळे भक्ती प्रेम असं नपुसकलिंगी रूप होतं, म्हणून यल लब्ध्वा, याम लब्ध्वा त्याचं न होता यल लब्ध्वा असं होतं. यत लब्ध्वा यल लब्ध्वा अशी संधी होते, सोडून द्या. आता यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. इथं यल लब्ध्वा असा शब्द वापरला. दुसऱ्या सूत्रामध्ये, त्याच्याच पुढच्या सूत्रामध्ये शब्द वापरताना नारद महर्षींनी शब्द असं वापरला, यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती. इथं यत प्राप्य असा शब्द वापरला. आणि त्याच्याच पुढच्या सूत्रामध्ये शब्द वापरताना नारद महर्षींनी शब्द वापरला, यज्ञात्वा मत्तो भवती तृप्तो भवती वगैरे वगैरे. काय स्तब्धो भवती तृप्तो भवती हे नंतर वापरला. आता इथं यल लब्ध्वा यत प्राप्य यत ज्ञात्वा. इथं ज्ञात्वा पदाचा विचार करत असताना आधीच्या यत लब्ध्वा आणि यत प्राप्य या दोन्हीची संगती ज्ञात्वाशी लावल्याशिवाय आपल्याला ते सगळे चिंतन विचारात घेता येत नाही. विठ्ठला विठ्ठला
याला दैवाचा पुतळा का म्हणायचं? कारण या तिन्ही शब्दाच्या अनुषंगाने ज्या अवस्थांचं चिंतन नारद महर्षींनी केलंय ते सगळ्या अवस्था दैवाचा पुतळा या शब्दाच्या अनुषंगाने विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे दैवाचा पुतळा कुणाला म्हणायचं? या लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. जो सिद्ध झाला, अमृत स्वरूपाला प्राप्त झाला आणि अमृतो भवती तृप्तो भवती आणि तृप्तीला प्राप्त झाला. यत प्राप्यन किंचित वांछती, ज्याला कोणतीही आकांक्षा राहिलेली नाही. यत प्राप्यन किंचित वांछती न शोचती, त्याला कोणताही शोक नाही. न रमते, तो कशातही रमत नाही. न द्वेष्टी, कुणाचाही द्वेष करत नाही. न उत्साही भवती, त्याला कोणतंही कर्म शिल्लक राहिलेलं नाही असा. आणि कसा? यद ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. आणि जो मत्त झाला, स्तब्ध झाला आणि आत्माराम झाला, हे सगळं ज्याच्या ठिकाणी आलं तुकोबाराय म्हणतात तो दैवाचा पुतळा आहे. विठ्ठला विठ्ठला. याच्यातला आपल्याला आत्ता औचित्य म्हणून जर विचार करायचा झाला तर यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती. या अमृतो भवती, जो जो अमृत रूपाला प्राप्त झाला तोच दैवाचा पुतळा असेल. तर त्यांच्याच पुण्यतिथीचा आजचा दिवस असल्यामुळे ते अमृत स्वरूपाला जे प्राप्त झाले तेच दैवाचे पुतळे ठरतात. जाणे पदाचा विचार करताना आपल्याला एवढा विचार त्याच्या संगतीमध्ये जोडून घ्यावा लागतो. तुकोबाराय सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो याच्याकरता पहिल्यांदा जिव्हाळा म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय? जिव्हाळा म्हणजे प्रेम आहे असं सामान्यत्वानं आपल्याला विचारात घेता येतं. पण जिव्हाळा म्हणजे काय? जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा. अहो, भगवंताने अर्जुनाला हे शब्द वापरले. तो मैत्रियेची चितकळा, ज्ञानोबारायांनी शब्द वापरला. काय? तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखातून अर्जुनाचं कौतुक करताना भगवंताने अर्जुनाला स्वतःच्या किती जवळचं समजलं हे सांगताना भगवंताच्या मुखातून ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना तू कोण आहेस? अर्जुना तू सामान्य नाहीस, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. तिथं ज्ञानोबारायांनी प्रेम, भक्ती आणि मैत्री या तिन्ही गोष्टीला स्वतंत्र केलेलं असेल तर आपल्याला सुद्धा जिव्हाळ्याचा स्वतंत्रतेनं थोडासा विचार करावा लागेल. जिव्हाळा म्हणजे काय? तुम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये या. मराठवाड्यामध्ये काय आहे? नख काढताना बाजूचं कातडं निघालं की आमच्याकडे म्हणतात जिव्हाळा लागला. बरं का? आता आमच्या मराठवाड्यात महाराजांना माहिती आहे, आमच्याकडे जिव्हाळा लागला असं म्हणतात. नख काढता काढता बऱ्याच वेळेला बाजूचं कातडं निघतं आणि ते कातडं बरेच दिवस आपल्याला आमटीन भाजी खाऊ देत नाही. बघा, तुम्हाला लक्षात आहे ना? मग हे जे आहे की नाही, याला जे आमटीन भाजी खाऊ देत नाही ना त्याला जिव्हाळा म्हणतात. सोडून द्या, बाकीचा विचार करू नका. जिव्हाळा शब्दाचा हा एक अर्थ आहे. आपल्याला या अर्थाशी काही घेणं देणं नाही. दुसरा एक अर्थ आमच्याकडे मराठवाड्यात अजून एक सांगितला जातो. विहीर खणताना खाली झरा लागला की आमच्याकडे म्हणतात जिव्हाळा लागला. म्हणतात की नाही? विहीर खणत असताना खाली जेव्हा पाण्याचा झरा लागतो त्या विहिरीचं जे कारण जिव्हाळा शब्दाचा, म्हणून दुसरा अर्थ जो आपल्याला अभिप्रेत आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. ती विहीर म्हणून सिद्ध व्हायची असेल तर खाली झरा असावा लागतो. बाहेरून पाणी आणून टाकून विहीर कधी सिद्ध होत नाही, खाली झरा असावा लागतो. तर त्याला त्या विहिरीला विहीर जसं म्हणता येतं, तो झरा म्हणजे त्या विहिरीच्या निर्मितीचं कारण झालं. तसं भक्तीच्या निर्मितीचं कारण जो जाणतो त्याला मी संत म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. भक्तीच्या निर्मितीच्या कारणांचा विचार करायचा असेल तर 3 पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करता येतो. अगदी धावता विचार सांगून संपवणार आहे, फार वेळ आपला घेणार नाही. उशिरा सुरू झालं तरी वेळेवर संपवतो, तुम्ही चिंता करू नका. मी या मताचा माणूस आहे की एकतर माणसाने सुरुवात सांभाळावी नाही तर शेवट सांभाळावा. तर कीर्तनकारांना माझी विनंती आहे की सुरुवात सांभाळा, शक्यतो शेवट नाही सांभाळला तरी चालेल. पण माझं स्वतःचं असं झालंय, मी सुरुवात कधीच सांभाळू शकत नाही,
शेवट मात्र नेहमीच सांगतो, कारण तेवढंच सांगण्यासारखं माझ्याजवळ आहे. त्यामुळे आता थोडंच सांगणार आहे आपल्याला मी, तेवढंच ऐका. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भक्तीचं कारण, भक्तीचा हेतू, भक्तीच्या उत्पत्तीची स्थिती, याला जिव्हाळा असं जर म्हणता येत असेल तर ती भक्ती कशातून उत्पन्न झाली याचा विचार करताना 3 गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. याच्यातल्या 2 गोष्टी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत, तिसरी गोष्ट ज्ञातच आहे, फक्त मी संगती लावून देऊन थांबणार आहे. आपल्याला पहिल्यांदा विचार करता येतो भक्ती कशातून निर्माण होते. भक्ती निर्माण होण्याकरता पहिल्यांदा अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागतं. म्हणून भक्तिशास्त्रात परमतत्वाबद्दलचं प्रेम जो जाणतो त्यालाच संत म्हणतात. त्यामुळे संतांच्या वाङ्मयाचा विचार केला तर संतांनी देवाजवळ फारसं ज्ञान मागितल्याची उदाहरणं आपल्याला देता येत नाही, किंवा असतीलही पण फार प्रमाणांचा विचार आपल्याला करायचा नाही. परंतु संतांनी परमात्म्याजवळ प्रेम मागितल्याची उदाहरणं मात्र आपल्याला खूप देता येतात गाथ्यामधून काढून. देवा आम्हाला दुसरं काही नको, जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण देवोनिया. बाकी देवाचं काही नाही जाणलं तरी चालेल, पण प्रेम जाणलं पाहिजे. नामदेव यांचा अभंग आहे. नामदेव यांनी देवाबद्दल बोलताना आणि देवाशी बोलताना असं सांगितलंय की परमात्मा आपल्याला सहजासहजी कळत नाही, आपल्यालाच काय तो वेदालाही कळत नाही. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरीये. नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे त्याहुनी बरवे प्रेम तुझे. विठ्ठला प्रेम जाणलं पाहिजे. पण प्रेम जाणणं ही सामान्य माणसाच्या कक्षेतली गोष्टच नाही. अगदीच सामान्य भाषेत किंवा आपल्या थोड्या वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर आपला वकूबच नाही की आपण भगवंताचं प्रेम जाणं. आपला वकूबच नाही, आपला तो अधिकारच नाही, आपली ती योग्यताच नाही, आपल्या ठिकाणी ते सामर्थ्यच नाही, आणि अगदीच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपली लायकीच नाही. विठ्ठला विठ्ठला आपली म्हणजे माझी बरं का, आपली म्हणजे आपल्या सगळ्यांची मिळून नाही, आपली म्हणजे माझी. मी असं आदरार्थी एक वचनी वापरतो बरं का, आदरार्थी, माझी लायकी नाही, आपली लायकी नाही, असं तुमच्याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाही. परंतु प्रेम जाणण्याकरता एक अधिकार लागतो, प्रेम मिळवण्याकरता एक अधिकार लागतो, प्रेम मागण्याचाही एक अधिकार लागतो. आता मला बोलायचं नाही, कारण प्रेम जाणणं, प्रेम म्हणजे नेमकं काय आहे याच्या व्याख्या कुणालाच करता येत नाही तो. कारण प्रेमाची जी व्याख्या आम्ही करू तद विरोधी क्रियेमध्ये सुद्धा प्रेमाचा अंतर्भाव आपल्या प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही ना व्यवहारामध्ये. अहो मला सांगा जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवणं हे प्रेम आहे का थोबाडीत मारणं हे प्रेम आहे? मला सांगा, प्रेमाची नक्की जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवणं हे प्रेम आहे का जवळ घेऊन थोबाडीत मारणं हे प्रेम आहे? जवळ घेऊन हात फिरवणं हे प्रेम आहे. मग मला सांगा, आई मुलाच्या थोबाडीत मारते हे प्रेम नाही तो आहेच की नाही? म्हणजे आम्ही जी व्याख्या करू त्या व्यतिरिक्त जे उरलेलं असतं ना त्यालाच प्रेम म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भक्तिशास्त्राने एके ठिकाणी प्रेमाची व्याख्या केली. हा प्रयत्न आहे पण स्तुत्य प्रयत्न आहे. प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्राने एके ठिकाणी असं म्हटलंय, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. प्रेम कशाला म्हणायचं या संबंधानं बोलताना भक्तिशास्त्राने असं सांगितलं, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे. अगदी सरळ सांगायचं झालं तर उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम असतं. प्रेमाची ही व्याख्या उत्तम स्तुत्य उपक्रम आहे हा, स्तुत्य प्रयत्न आहे हा, परंतु हा परिपूर्ण प्रयत्न आहे किंवा परिपूर्ण व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण झाली. भगवान गोकुळ सोडून गेले, त्याच्या पुढे पुन्हा गोकुळाकडे भगवंताने ढुंकून बघितलं नाही, कारण निर्माण झालंय. ज्या गोपिका भगवंताला भेटायला गेला भगवंतानी त्यांचा अपमान केला, उद्ध्वस्त होण्याची कारण निर्माण झालेली आहेत. नाही, गोपिका भगवंताला भेटायला गेल्या तर दरबारामध्ये ज्या गोपिकांचं लोणी खाऊन परमात्मा मोठा झाला त्या गोपिकांची ओळख सुद्धा भगवंतानी दरबारामध्ये गोपिकांना दाखवली नाही.
उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा आहे. मला विचार आपण असा सांगा, हीच सगळी कारणं आपल्या बाबतीत निर्माण झाली असती तर आपल्या त्या व्यक्तीबद्दलचं मत अनुकूल राहिलं असतं का? एखाद्या व्यक्तीने आपल्याला चांगला परिचय, आपल्या घरी जेवून गेलाय, आपल्या घरी अनेक वेळेला आलेला आहे, प्रत्येक वेळेला एसटी मिळाली नाही म्हणून आपल्याच घरी आला, भूक लागली म्हणून आपल्याच घरी आला, पोहे खायचे म्हणून आपल्याच घरी आला, काहीतरी सामान जास्त झालं म्हणून ठेवायला आपल्याच घरी आला, हे सगळं आपल्याच घरी आला. पण आपण त्याच्या घरी गेल्यावर त्यांनी ओळख सुद्धा दाखवली नाही. त्याच्या पुढच्या वेळेला तो घरात पाऊल तरी ठेवेल का आपल्या? आणि ठेवेल का म्हणजे तो दाग ठेवेल, आपण ठेवून देऊ काय? नाही ना. उद्ध्वस्त झालं काय? आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम करायचं आणि तुम्ही आम्हाला ओळख सुद्धा दाखवायची नाही, याच्या पुढे तुमचा आमचा काही संबंध नाही. माणसाने संबंध तोडून टाकला असता. पण गोपिकांच्या संबंधानं इतक्या सगळ्या भूमिका टोकाच्या भगवंतांनी घेतल्या तरी गोपिकांच्या अंतःकरणातला भगवत संबंधानं जो भाव कमी झाला नाही ना, त्याला प्रेम असं म्हणतात. तो प्रेम म्हणजे काय? उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही, मग उद्ध्वस्त न होणारं तत्व, कारणांच्या उपस्थितीमध्ये उद्ध्वस्त न होणारं तत्व जो जाणतो त्याला संत म्हणा. विठ्ठला प्रेम 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 प्रेम. संत महात्म्यांना दुसरं काहीही नको असतं. ज्ञान द्या, ज्ञान द्या, ज्ञान द्या असं संतांनी कुठं फारसं म्हटलं नाही. म्हटलेलं असलं तरी त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. पण प्रेम द्या, प्रेम द्या याच्या मागण्या मात्र मगाशी आपण प्रमाण देऊन आलो. जाणून नेणते करी माझे मन, तुझी प्रेम कोण देऊन या. देवा आम्हाला एवढंच द्या, बस आम्हाला द्याच्या पलीकडे दुसरं काहीही नको. कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतात. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा तुमच्याबद्दल तुमच्याकडे मी काय मागू? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. पुढं गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. याच्या पलीकडे संत महात्मे काही मागत नाही. संत महात्मे देवाजवळ प्रेम मागत नाहीत असं म्हणण्यापेक्षा जे देवाजवळ प्रेमाला सोडून दुसरं काही मागत नाही त्यांना संत म्हणणं हे जास्त इष्ट आणि योग्य ठरेल. म्हणून संतांची प्रमाण आपण पहा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई. हे प्रेम संतांनी जाणलं म्हणूनच त्याची अपेक्षा निर्माण झाली. वेदांतामध्ये नेहमी सांगितला गेलेला हा विषय, ज्याचा आपल्याला परोक्षत्वानं का होईना बोध नाही त्याच्याबद्दलची इच्छा निर्माण होत नाही. हा विचार वेदांतामध्ये नेहमी सांगितला जातो. आपल्याला जर त्याची जाणीवच नसेल तर त्याची मागणी कशी होईल? ज्याची आपल्याला जाणीव नाही त्याची मागणी होत नाही. ज्या अर्थी संतांनी प्रेमाची मागणी केली त्या अर्थी त्यांना प्रेमाची जाणीव आहे आणि त्यांना प्रेमाची जाणीव आहे म्हणूनच त्यांना संत म्हणता येतं. जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा काय? भक्तीचा जिव्हाळा म्हणजे प्रेम आहे असा पहिला विचार आपल्याला करता येतो, कारण प्रेमातूनच भक्ती उत्पन्न होते. दुसरा एक विचार जाता जाता जर बोलायचा झाला तर भक्ती कशातून उत्पन्न होते याचा आता सगळाच विचार सांगणार नाही, हा एवढा एक विचार सांगतो. पण तत्पूर्वी एकदा भजन करू, तेवढा विचार सांगतो, सेवा संपवतो. पंडित आणि शहाण्याचा निषेध करून भक्त म्हणजे कोण हे सांगतात. याचाच अर्थ शहाणे आणि पंडित भक्त असतीलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. तुकोबारांनीच म्हटलंय, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ त्या. त्यांना भक्तिसुख प्राप्त होईलच असं आपल्याला म्हणता येत नाही, ते आत्मनिष्ठ असते. आपण भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये कुंती माता आणि भगवंताच्या संवादामध्ये कुंती मातेनं भगवंताला, देवा तुम्ही अवताराला कोणकोणत्या कारणाने आलात याची एक अवताराची कारणच कुंती मातेनं भगवंताच्या समोर ठेवली आहे. बरीच कारण आहेत, तुम्ही कशा करता अवताराला, हे एक कारण, हे एक कारण, हे एक कारण, अनेक कारणांचा विचार कुंती मातेने केला. त्याच्यामध्ये एक कारण सांगताना कुंती मातेने भगवंताच्या अवताराचं रहस्य व्यक्त करताना असं म्हटलंय की देवा तुम्ही विनाकारण अवताराला आला नाही, मग कशा करता अवताराला आला? कुंती मातेचे शब्द असे आहेत, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम हे स्त्रिया. कथम पश्येम हे स्त्रिया हे कुंती मातेच्या संबंधातले शब्द बाजूला ठेवा, पण परमहंस मुनी अमलात्मन यांना भक्ती कळावी याच्याकरता तुम्ही अवताराला आला असं कुंती माता बोलते. भक्तियोग विधानार्थम तुम्ही त्याच्याकरता, त्याच्यासाठी तुम्ही अवताराला आलात देवा. पुन्हा करता 3 शब्द कुंती मातेने वापरले, परमहंस मुनी आणि अमलात्मन हे 3 शब्द वापरले. आता श्रीधराचार्यांनी भागवताच्या टीकेमध्ये याचे अर्थ दिले, पण थोडासा वेगळा अर्थ जर आपल्या समोर ठेवायचा झाला
तर आपण थोडंसं औपनिषदिक विचारानं पाहू. याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला उपदेश करत असताना एक महत्वाचा उपदेश आपल्याला बृहदारण्यकामध्ये केलेला दिसतो. त्यांनी काय सांगितलं आपल्या पत्नीला? आत्मा वा रे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी, असं याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला सांगितलं. आता आत्मा वा रे द्रष्टव्य हा आणि त्याच्याकरता 3 शब्द वापरले, श्रोतव्यो मंतव्यो आणि निदिध्यासितव्यो. काय आहे? तव्य प्रत्यय आपल्या संस्कृतामध्ये की नाही, तव्य प्रत्यय हा विध्यर्थ न वापरला जातो. तव्य प्रत्यय आला की विधी तिथं सांगितला गेला. तुम्ही काय करा? श्रोतव्यो म्हणजे श्रवण हा विधी झाला, मंतव्यो मनन हा विधी झाला, निदिध्यासितव्यो मैत्री निदिध्यासन हा विधी झाला. हा तव्य प्रत्यय जसा विध्यर्थ वापरला जातो की नाही, तसं व्याकरणामध्ये तव्य प्रत्यय योग्यता या अर्थाने वापरला जातो बरं का. तव्य प्रत्ययाचा दुसरा वापर योग्यता या अर्थाने असतो. म्हणजे श्रोतव्य आत्मावारे श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो म्हणजे काय? म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, मननाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. तुम्ही प्रपंचाचं मनन करूच नका, तुम्ही प्रपंचाचं श्रवण करूच नका. नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषय, हे जे तुकोबाराय बोलतात ना, हाच तो विधी आहे, हीच ती योग्यता आहे की आम्ही कुणाबद्दल ऐकावं. अरे देव सोडून ऐकण्याचा दुसरा विषय असूच शकत नाही. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन कशा करता? जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. नारायणाला जोडण्याकरताच आपल्याला कान दिले, नारायणाला जोडण्याकरताच आपल्याला मन दिलं, नारायणाला जोडण्याकरताच आपल्याला इंद्रिय दिली. मग आमच्या इंद्रियांचा विषयाची योग्यता कुणाच्या ठिकाणी असेल? आत्मा. आत्मावारे दृष्टव्य श्रोतव्यो श्रवण करण्याच्या योग्यतेचा आत्माच आहे, मंतव्यो मनन करण्याच्या योग्यतेचा आत्माच आहे आणि निदिध्यासितव्यो